मॅडम, मोटार परिवहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून संप सुरू केला. काय मागणी आहे तुमची? सर, आजपासून संप सुरू केला म्हणजे आजच्या दिवसाचा लाक्षणिक संप आहे आमचा. आजच्या दिवसापुरताचा जर आज मान्य नाही झालं तर पुढे बेमुदत उपोषणाचा हत्यार उगारणार आहे. सध्या स्थितीमध्ये आजचा एकच दिवस फक्त संप आहे आमचा. काय मागण्या? आमच्या मागण्या सर अशा आहेत की 2022 पासून आमचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. मात्र 2022 ते अद्यापपर्यंत फक्त आर मंजूर नसल्यामुळे आम्हाला रिक्त पदं भरता येत नाही आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार 22पासून लढा देतो आहे. आणि विशेष म्हणजे 20 वर्षापूर्वी आम्ही लढा करून हा बंद मंजूर करून घेतला. त्याच्यासाठी आधी 20 वर्षाची लढाई केली आणि 20 वर्षाच्या लढाईनंतर तो आकृतीबंध मिळाला आम्हाला. आकृतीबंध मिळाल्यानंतर 6 वर्ष झाले तो आकृतीबंधाचे आर मंजूर झालेले आहेत. त्यामुळे पदं भरल्या जात नाही. त्यामुळे आम्हाला शासनाला आम्ही वारंवार संप, निवेदनं, मोर्चे वगैरे या गोष्टी करून आम्ही ते आमचे आर मंजूर करावेत आणि आम्हाला जे आकृतीबंधामध्ये पदं मिळालेले आहेत, कार्य अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, ते पदं भरावेत अशी वारंवार आम्ही विनंती केलेली आहे. मात्र त्याच्यावर तोडगा निघत नसल्यामुळे आज आम्ही संपाचा हत्यार उभारला. आज लाक्षणिक संपामध्ये किती कर्मचारी सहभागी? छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये आणि महाराष्ट्रभर RTO कार्यालयामध्ये जेवढे कर्मचारी आहेत तेवढे सगळेच्या सगळे 100% संपामध्ये सहभागी आहेत. कामकाजावर काय परिणाम झाला? कामकाजावरती आता सर महसूल देणारा आमचा विभाग आहे. त्यामुळे थोडी जनतेची गैरसोय होईल. पण मात्र आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्ही विनंती करतो त्यांना की सहकार्य करावं. तसं आम्ही त्यांना त्रास होईल आम्ही याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. मात्र आजच्या दिवसापुरतं आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण की आम्ही मागच्या 20-25 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी भांडतो आहे ती मागणी मंजूर होत नसल्यामुळे आम्हाला मजबुरीने हा संप करावा लागतो आहे. अन्यथा आम्ही संप करण्याच्या इराद्यामध्ये नाही. आज लाक्षणिक संप आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? सरकारने तुमच्या मागणीची दखल घेतली? सरकार सकारात्मक आहे आमच्या बाबतीमध्ये आणि लवकरच आमची मागणी मान्य करेल आणि आम्हाला बेमुदत संपाचा वेळ येणार नाही आमची अशी पूर्ण आशा आहे. तरी सरकारला आणि शासनाला आणि आयुक्त कार्यालयाला हेच निवेदन आहे की त्यांनी आमच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या, आमची पदं भरती करावी आणि आम्हाला कार्य अधीक्षक पदं आणि प्रशासकीय अधिकारी पदांवरती नियुक्ती देण्यात आली, जेणेकरून आम्ही त्याचं बेमुदत संप करणार नाही. आपलं नाव? मी विश्वा राऊत, मी सरचिटणीस आहे महाराष्ट्र मोटार वाहन कर्मचारी संघटना. मी कृष्णशंकर मस्के. आम्ही मोटार वाहन कर्मचारी संघटनेमार्फत आज एक दिवसीय संप पुकारलेला असून आमच्या काही मागण्या 20 वर्षापासूनच्या प्रलंबित असल्याकारणाने आत्तापर्यंत सरकार आणि प्रशासनाने त्याची काही गंभीर दखल घेतली नव्हती. मात्र मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही उग्र निदर्शने केले व त्याची पण काही दखल घेतल्या नसल्या कारणाने आज आम्ही एक दिवसीय संप पुकारलेला आहे. जर यावरती ही सरकार प्रशासन जर याच्यावर विचार करत नसेल तर आम्ही 16 तारखेपासून नक्कीच आम्ही बेमुदत संपावरती जाण्याचा सर्व महाराष्ट्र संघटनेतर्फे इशारा देतो. तुम्ही काय आव्हान काय करणार सरकारला? सरकारला एकच आव्हान करू इच्छितो की त्यांनी जे आज संपामुळं जे गैरसोय होती जनतेची ती लवकरात लवकर आमच्या समस्या हे करून सोडून जनतेची गैरसोय थांबवण्यात येईल.